श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. माझी सकाळ सकाळ देवपूजा झालेली आहे आणि गुरुवारच्या गुरुमय शुभेच्छा. आज गुरुवार आहे आणि इकडं आमची सकाळची आवरावरी चालू आहे बघा. आज बाया कामाला यायच्या होत्या, खुरपायचं होतं, अर्धं राहिलेलं होतं. दररोज दुपारून पाऊस घोटाळा करतो आणि आज लवकरच मी आवरलेलं आहे कारण मला आज बायामागं जायचं होतं. आणि मी इकडं खल्लाकडल्या शेतात आलेले आहे बघा. खूप बरंच खुरपून झाले आणि एक पाडगं अखंड खुरपायचं राहिलेलं आहे. मग इकडं खुरपायला चालू आहे. पूर्ण लाईनीत बाया बसलेल्या आहेत. 20 बाया आलेल्या होत्या कामाला आणि आमच्या शेतातनं इतक्या मुंग्या, लाल मुंग्या निघतात बघा आणि इतक्या चावतात काय विचारूच नका. त्यासाठी मी तर पावडर टाकलेली आहे. आणि दररोज दुपारनंतर खूप पाऊस येतो, त्याच्यामुळे बायांनी असं ठरवलं की आपण एक पारगी करू. एक पारगी केली की कसं 4:30ला सुट्टी होते. त्याच्यामुळे त्यांनी डबे पण आणलेले होते, पण त्या काही जेवल्या नाहीत. म्हटलं चला एक पारगी करायचं होतं, त्यांचं ठरलं असं. मग मला गुरुवार होता आणि मी फराळ पण केलेली नव्हती. जसं की चहा पिले आणि तसंच घाईघाईत आलेले होते. म्हणलं बाया येत्या तिकडं खाल्ल्या शेतात, म्हणून इकडे मी लवकरच आलेले होते. मग डबा घेऊन आले होते. नंतर मला भूक लागली म्हणून म्हटलं चला आपलं जेवून घ्यावं. आणि नंतर बाया 4:30ला सुटल्या. म्हणजे कसं आता दिवसभर काम केलेलं असतं, उन्हातानाचं पाणी झालेलं असतं, त्याच्यामुळे इकडे जेवायला बसल्यात. म्हणलं थोडं जेवतो आणि परत घरी जातो. आणि ह्या मावशी बघा, यांचा पाय इतका खाजवायला लागलाय. मुंग्या इतक्या चावत्यात ना, त्या मुंग्या चावले की अक्षरशः इतकी आग पडती पायात आणि असं खाजवावं लागतं. बरेच वेळेस तर आम्हाला असे छोटे दुखं पण झालेले आहेत. आणि इकडे मी तळ्याकडल्या शेतात आलेले आणि छान असा आमच्या दोघांसाठी चहा केलेला होता. लेकरं गेलेली होती गोट्याकडे. म्हटलं चला आपण चहा करून आपण पण जावं गोट्याकडे. आणि मस्त असं चहा प्यायला बसलेलं आहे मी निसर्गाच्या सानिध्यात. तिकडं छान बघत तिकडं माझं चहा प्यायला चालू आहे. आणि परत ह्यांना पण पंजी जोडून द्यायची होती की थोडीशी पट्टी एक मोगडायची राहिलेली होती. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपण चहा करून केला. आणि हे गेले धाराला, 2 हातावरच्या धारा होत्या काढायच्या. म्हटले मी धारा काढून येतो, तोपर्यंत तुझी चहाही पिऊन आणि घरातलं काम आवरलं. आणि इकडं मग मला चला मग आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला.